नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। दुय्यम सेवा पुस्तक ठेवणे, मूळ सेवा पुस्तक गहाळ होणे याबाबत कार्यवाही आणि माहिती आहे। तर सेवा पुस्तक हा सर्वांच्या जीवनातील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे। सर्व कर्मचाऱ्यांना महत्त्वाची पुस्तिका आहे। तर ही सेवा पुस्तकाबद्दल काय नियम आहेत ते जाणून घेऊया। याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। काही शंका असल्यास तुम्ही कमेंट्स करून लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मित्रहो, व्हिडिओला सुरुवात करूया आपण। नक्कीच सबस्क्राइब केले असेल असा माझा विश्वास आहे। बंधूंनो, राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्यांचे मूळ सेवा पुस्तक अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी ही कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुखाची असते। तर दुय्यम सेवा पुस्तक ठेवणे तसेच जर मूळ सेवा पुस्तक गहाळ झाल्यास काय करावेत या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया। दुय्यम सेवा पुस्तकात दुय्यम सेवा पुस्तक तयार करून त्याचे मूळ सेवा पुस्तकांवर सर्व नोंदी घेऊन कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख, प्रादेशिक प्रमुखांकडून साक्षांकित करून घ्यावे। तर दुय्यम सेवा पुस्तक हे कर्मचाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात येते। यामध्ये सर्व नोंदी तसेच स्वाक्षरी, आवश्यक कागदपत्रे चिटकवावेत। दरवर्षी माहे सप्टेंबर अखेरीस वित्तीय वर्षनिहाय मूळ सेवा पुस्तकामधील नोंदी दुय्यम सेवा पुस्तकामध्ये करण्यात येते। मूळ सेवा पुस्तक गहाळ होणे, मूळ सेवा पुस्तक गहाळ झाल्यास किंवा अन्य काही नैसर्गिक आपत्तीमुळे नाहीसे झाले असता त्या संदर्भातील अधिकृत अहवाल नियंत्रण अधिकाऱ्यास सादर केले जाते। त्यानंतर दुय्यम सेवा पुस्तकाच्या आधारे मूळ सेवा पुस्तक नवीन तयार करण्याबाबत आदेश नियंत्रक अधिकाऱ्याकडून दिले जाईल अथवा दुय्यम सेवा पुस्तक हेच मूळ सेवा पुस्तक म्हणून समजण्याचे आदेश दिले जाईल। दुय्यम सेवा पुस्तक हे मूळ सेवा पुस्तक झाल्यास सदर सेवा पुस्तक हे कार्यालयाच्या दप्तरी ठेवले जाईल व परत दुय्यम सेवा पुस्तक तयार करून कर्मचाऱ्यांकडे आपल्याकडे ठेवावेत। दुय्यम सेवा पुस्तक नसणे किंवा मूळ सेवा पुस्तक नष्ट होणे, मूळ सेवा पुस्तक नष्ट झाले असतील व दुय्यम सेवा पुस्तक देखील ठेवले नसतील अशा प्रकारे मूळ सेवा पुस्तक तयार करण्याची कर्मचारी पूर्वी ज्या ज्या आस्थापनेवर काम केले आहेत अशा सर्व कार्यालयामधून वेतनपट, वैयक्तिक नसती, कर्मचाऱ्यांच्या सोबत पूर्वी एकत्र काम केलेल्या कर्मचाऱ्यांकडून घोषणापत्र घेणे अथवा आपल्या नियंत्रण अधिकाऱ्याकडून मूळ सेवा पुस्तक तयार करण्याचे आदेश पारित करून विनाविलंब मूळ सेवा पुस्तक तयार करले जाईल। अशा प्रकारचे मित्र हो, मूळ सेवा पत्रकाचे आणि दुय्यम सेवा पुस्तकाचे महत्त्व आहे। बऱ्याचदा कार्यालय प्रमुख हे दुय्यम सेवा पुस्तकावर साक्षांकित करण्याकरिता टाळत असतात, पण आपण ते करून घेणे जरुरीचे असते जेणेकरून एखाद्या वेळेस आपल्याला नक्की लाभ होईल। तर मित्र, या संदर्भाने तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।